नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, दुखी मन मेरे सुन मेरा कहना, जहां नहीं चैना वहां नहीं रहना. मंडळी, 1956 साली पंटूस नावाचा एक चित्रपट आला होता. देव आनंद यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात आता मी जे काही गाणं म्हटलं ते गाणं फार गाजलं. हे गाणं किशोर कुमार यांनी गायलं होतं आणि देवानंद यांच्यावर ते चित्रित झालं होतं. त्या गाण्याच्या वेळेस देवानंदची जी परिस्थिती होती, मित्रांनो, तशीच परिस्थिती सध्या एका राजकीय नेत्याची झालेली. आणि हा राजकीय नेता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आहे आणि त्यांचं नाव आहे जितेंद्र आव्हाड. जितेंद्र आव्हाड हे शरद पवार गटात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची याची सुनावणी सातत्याने निवडणूक आयोगापुढे झालेली आहे. आणि त्यावेळेस त्या सुनावणी दरम्यान जितेंद्र आव्हाड तिथे उपस्थित होते. आता सध्या नागपुरात अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट यांचे नेते एकमेकांवर फैरी झाडतात. पण मित्रांनो, या फैरी झाडताना त्यांच्या मनातलं दुःख हे काही लपून राहिलेलं नाही. हे दुःख वारंवार बाहेर येत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर तोफ डागताना सांगितलं की ज्या वेळेस फडणवीस आणि शिंदे यांचं सरकार आलं त्यावेळेस आपल्याला विरोधी पक्षनेता करावा यासाठी अजित पवारांनी 19 ते 20 आमदारांच्या सह्या घेतल्या होत्या आणि ते पत्र शरद पवारांना देण्यात आले होते. मात्र माझी त्या पत्रावर सही नव्हती, कारण मी स्वतःहून मला विरोधी पक्ष नेता करावा असं कॉन्फिडेन्शियल म्हणजे गुपित पत्र शरद पवार यांना लिहिलेलं होतं. अजित पवारांना विरोधी पक्ष नेते होण्यासाठी कोणीही जबरदस्ती केलेली नव्हती. राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर नेहमीच सर्व पद अजित पवार यांना दिली गेली किंवा त्यांच्या मान्यतेने इतरांना दिली गेली. आता मित्रांनो, एक लक्षात, खुद्द जितेंद्र आव्हाड सांगतायत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध होती, एकत्र होती, त्यावेळेस अजित पवार हेच सबकुछ होते आणि त्यांनाच शरद पवारांनी पद दिली. अगदी विरोधी पक्षनेते पदही त्यांना दिलं, सत्ता आल्यावर उपमुख्यमंत्री त्यांना केलं. पण आमच्याकडे मात्र दुर्लक्ष केलं. कारण स्वतः जितेंद्र आव्हाड म्हणतायत की मला विरोधी पक्षनेता करावा यासाठी मी एक कॉन्फिडेन्शियल पत्र शरद पवारांना दिलं होतं, पण त्याचा काही विचार झाला नाही. हे दुःख आहे मित्रांनो. हे जितेंद्र आव्हाड यांचं दुःख आहे. जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांचे मानसपुत्र मानले जातात. अजित पवार तर पुतणे आहेत, पण आपल्या मानसपुत्राकडे देखील शरद पवारांनी लक्ष दिलं नाही. हे त्यातून कदाचित जितेंद्र आव्हाड यांना सुचवायचं असेल आणि म्हणूनच ते म्हणतायत की सगळं अजित पवारांना दिलं आणि आता जितेंद्र पवार आव्हाड त्याही पुढे जाऊन सांगतायत की ही शरद पवारांची चूक होती. म्हणजे आमच्याकडे दुर्लक्ष केलं. आम्हाला अपेक्षित अशी पदं काही दिली गेली नाहीत. जे मिळालं ते अजितदादांना मिळालं आणि त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला कधीच झाला नाही. कारण स्वतः अजितदादा हे उठले आणि त्यांनी वेगळा गट स्थापन केलाय. ही खंत आपल्याला काही मिळत नाही, ही खंत जितेंद्र आव्हाड यांच्या मुखातून व्यक्त झालेली. आणि म्हणून आज परिस्थिती अशी आहे मित्रांनो
की जितेंद्र आव्हाड कदाचित म्हणत असतील की जहा नाही चैना वहा पडे रहना. जिथे खरंच मन लागत नाही, काही मिळत नाही, तिथे राहावं लागतंय. कारण इतर ठिकाणी कुठे जाणार, इतर ठिकाणी जायला वावच राहिलेला नाहीये. अशा वेळेस आता अजितदादा नाहीयेत, निदान आता तरी आमच्या पदरात काही पद पडू द्या, असं तर जितेंद्र आव्हाड यांना सुचवायचं नाहीये का? असेल. पण एक गोष्ट खरी आहे की जितेंद्र आव्हाड यांच्या मनातली खंत त्यांनी यातून व्यक्त केलेली आहे. त्यावरती जाऊन जितेंद्र आव्हाड म्हणतात की अजितदादा यांनी स्वतःशिवाय इतर काही बघितलंच नाही. अजित पवारांना स्वतःला सगळं हवं होतं. आम्हाला काही मिळालं नाही, पुढची पिढी घडवली गेली नाही, असाही आक्षेप जितेंद्र आव्हाड घेतात. अर्थात ते सांगतायत किंवा पत्रकार असं सांगतायत की त्यांनी अजित दादांवर टोप डागली, पण प्रत्यक्ष ती तोप कुठे होती मित्रांनो? पुढच्या पिढीला काही मिळालं नाही, सगळं तुम्ही अजितदादांना दिलं, शरद पवारांची चूक झाली. याचा अर्थ अजित पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी थेट शरद पवारांनाच लक्ष केलं. आता तरी आमच्याकडे बघा, आम्ही आहोत रांगेत, आमच्याकडे लक्ष द्या, हे त्यांना सांगायचं आहे. आणि ते सांगताना जितेंद्र आव्हाड यांची परिस्थिती ही दुखी मन मेरे तुन मेरा कहना जहा नहीं रहना वहा पडे रहना अशी झालेली. त्या फंटूस चित्रपटातल्या देवानंद सारखी झालेली आहे, जिथे मन लागत नाहीये, काय मिळत नाहीये, पण तरीही तिथे राहावं लागतंय. आणि ही शोकांकिता खुद्द जितेंद्र आव्हाड सांगतात. असो मित्रांनो, इतरांवर टीका करताना मनातल्या अनेक गोष्टी त्यातून बाहेर येतात आणि तेच नेमकं जितेंद्र आव्हाड यांनी केलं. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.